नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टक्स कसे घ्यायचे प्रिन्सेसचे। तर हा बघा, हा साऊथ इंडियन ब्लाऊज आलेला आहे शिवायला। खाली घागरा आहे आणि वरती हा ब्लाऊज आहे। तर ह्याचा आपण कटिंग न करता कशा पद्धतीने घागऱ्यावरचा ब्लाऊज आपण प्रिन्सेस कट पण न कटिंग करता कसे टक्स घ्यायचे हे आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, हा 38 चेस्टचा ब्लाऊज आहे। पुढच्या साईडला हुक लूक करायचे आहेत आपल्याला। आणि हे बघू शकता, टक्स पॉइंट मी 11 इंचावर घेतलेला आहे आणि इथून रुंदी घेतलेली आहे मी 4 इंचावरती। आणि हा टक्स रुंदी बघू शकता खालची 2 इंचावरती आहे। आणि अशा पद्धतीने मी हे असं आखून घेतलेलं आहे। न कट करता तुम्ही कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने टक्स घेऊ शकता हे आज आपण बघणार आहोत। मी ब्लाऊजला न कट करता प्रिन्सेस कटचा टक्स कसा घ्यायचा सिंपल ब्लाऊज हे दाखवलं होतं। तर आज आपण घागऱ्यावरच्या ब्लाऊजला कशा पद्धतीने टक्स घ्यायचे न कटिंग करता हे बघूया। तर चला करूया सुरुवात। तर हे बघा, हे असं इथं आल्यानंतर थोडंसं तुम्ही असं वळवून घ्या, न सुई उचलता डायरेक्ट तिथून लगेच स्टिचिंगला सुरुवात करा। शिस्तीत करून घ्या तुम्ही। तर बघू शकता कसं असं छान पप आलेला आहे। तुम्ही डबल टिप पण घेऊ शकता। हे अशा पद्धतीने तुम्ही टक्स घेऊ शकता। म्हणजे इथून पण दाखवते तुम्हाला, इथून मी असं घेतलेलं आहे। आपण 2 इंच जी रुंदी घेतलेली आहे ती, आणि इथून मी बारीक असं धरत जसा आम्ही आकार काढला होता तसं मी इथून असं टीप मारून घेतलेली आहे। तुम्ही या पद्धतीनं घेऊ शकता। आता आपण त्या साईडचा टक्स कसा घ्यायचा ते बघूयात। ही उजवी साईड आहे, आता डाव्या साईडचं बघूयात आपण। तर यालाही आपण तसंच करायचं आहे। जो आपला टक्स पॉइंट घेतलाय तिथपर्यंत यायचं, तिथं थोडीशी सुई आत साईडला ढकलायची आणि बरोबर आपण जसा आकार काढलेला आहे त्या आकारावरून आपण टीप मारून घ्यायची। तर हे बघू शकता, ह्याला पण किती छान असा पप आलेला आहे। हे अशा पद्धतीनं तुम्ही न कटिंग करता कमी वेळेमध्ये आपल्याला कसा पद्धतीनं आपण प्रिन्स कट तयार करायचा ते पण टक्स घेऊन, तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करू शकता। तर एकदा नक्की ट्राय करून बघा, फिटिंग खूप परफेक्ट बसतं। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।